हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लौकिक. बॅकपॅकिंग चाललेलं, कारण काही कामानिमित्त थोडंसं पुण्याला निघालो होतो. बाहेर आलो, सगळं सामान ठेवलं गाडीमध्ये आणि निघालो. एकटाच चाललेलो, गाणी सोबत होती, त्यामुळे कंटाळ्याचा काय तसा विषय नव्हता. आपली कृष्णामाई ओलांडून सांगलीच्या विषयीच्या बाहेर पडलो. हा सांगली इस्लामपूर रस्ता वाटतच नव्हता. म्हातारपणापर्यंत कधी होईल असं वाटलंच नव्हतं, पण नशीब झाला. आता म्हातारपणापर्यंत हा कराडचा पूल कधी होतोय याचीच वाट बघतोय. संध्याकाळी आरामला पोचलो. पुण्याला जाताना आरामला थांबणं म्हणजे शास्त्र असतं. ते थोडासा थकवा जायला कॉफी घेतली. भूक नव्हती त्यामुळे काही खाल्लं नाही. मस्तपैकी कॉफी घेतली, कॉफी पिली, जरा तरतरी वाटली. कॉफीसोबत फ्रीमध्ये आलेले 2 बिस्किटसुद्धा खाल्ले. आज आराममध्ये म्हणाली तशी गर्दी नव्हती, तसं शांत होतं. कॉफी पिऊन बाहेर पडलो आणि परत निघालो पुण्याच्या दिशेला. ट्रॅफिक नव्हतो. रात्री पुण्यात पोचलो, दीदीच्या घरी गेलो, फ्रेश झालं, जेवण करून आम्ही बाहेर फिरायला आलो. थोडंसं वॉकिंग केलं आणि मग मसाला दूध प्यायला आम्ही बाहेर पडलो. एके ठिकाणी मसाला दूध छान मिळत होता, मस्त वाटलं मसाला दूध. थंड वातावरणात मसाला दूध पिला आणि पुन्हा घरी निघालो. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.